चलो, सो आपलं प्रॉब्लेम ऑन एजेस म्हणजे काय, वयवारी, याचं दुसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय आता, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो. याच्यामध्ये बेसिक काय काय होतं, वयवारी सुरू करण्यासाठी म्हणून तुम्हाला पहिले काहीतरी नॉलेज पाहिजे. ते कसलं पाहिजे असतं, एक तर रेशिओ म्हणजे गुणोत्तराचं माहित असेल पाहिजे की गुणोत्तर प्रकार काय असतो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे सरासरी. या दोन गोष्टी माहित असल्या की हे एक्झाम्पल सगळेचे सगळे सोपे जातात. मग त्यातलं आता हे पहिलं एक्झाम्पल काय म्हणतायत, ए आणि बी चे वय 4 आणि 5 या प्रमाणात आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होणार आहे, 5/6 होणार आहे. तर बी चे सध्याचे वय काय, काल आपण एक शॉर्टकट पाहिला होता, दोघी मेथडने करतो पण पहिले शॉर्टकट करतो मग आपण नॉर्मल मेथडने करू. शॉर्टकट मध्ये काय होतं, आपण ए आणि बी चं वय लिहित होतो डायरेक्टली. काय येत होतं ते 4/5, आणि 4 वर्षानंतर ते गुणोत्तर काय होणार होतं, 5/6 होणार होतं. मग आपण सगळ्यात पहिले काय चेक करतो, यांच्यामध्ये गॅप सेम आहे का. बरं, यांच्यातला गॅप सेम कशासाठी पाहिजे, हा, कारण की हे कधीचं होतं, जर इथे काहीच मेन्शन नाही केलंय की कधीचं होतं, म्हणजे बाय डिफॉल्ट ते कधीचं होतं, वर्तमान काळातलं होतं म्हणजे प्रेझेंट मधलं होतं. आणि हे पुढचं कधीचं दिलंय, फ्युचर मधलं दिलंय म्हणजे भविष्य काळातलं दिलंय, 4 वर्षानंतरचं दिलंय. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये इथून इथपर्यंत येण्यासाठी म्हणून दोघांना प्रवास करावा लागला तो 4-4 वर्षाचा आहे. म्हणजे दोघांच्या रेशोमध्ये पण काय पाहिजे होता, सारखा गॅप पाहिजे होता. जो सारखा गॅप आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये दिसतोय का, नाही दिसत आहे. मग त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, त्यावेळी आपल्याला यांच्यातला गॅप बघावा लागतो. आणि इथे आहे गॅप सारखा है ना, काही एक्झाम्पल मध्ये असतो काही एक्झाम्पल मध्ये नसतो. इथे लकीली काय सारखा आहे, 5तून 6 मध्ये जाण्यासाठी एकाचा गॅप आहे, 4तून 5 मध्ये जाण्यासाठी सुद्धा एकाचा गॅप आहे. आणि उदाहरणानुसार काय होतं आपलं की गॅप सारखा पाहिजे, कारण की दोघं पण 4-4 वर्ष पुढे गेले होते. म्हणजे माझ्यासाठी हा एक म्हणजे मी काय म्हणू शकतो, 4 म्हणू शकतो. एक म्हणजे काय झाला 4, कारण की त्यांच्यातला गॅप सारखा होता, 4 वर्ष पुढे जाऊन ते नवीन रेशो मध्ये आले होते. सर एक म्हणजे 4 आलंय, तर आपल्याला काय शोधायचंय, बी चं वय, सध्याचं वय. म्हणजे काय करायचंय, फक्त 4 हा इथं टाकून द्यायचा आहे, 4×5 = 20. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर पण हेच. का बरं, कारण की जो रेशो आहे जिथं आपण ती व्हॅल्यू टाकली ते बाय डिफॉल्ट कसलं होतं, प्रेझेंटच होतं, सध्याच होतं. आणि त्याचं सध्याच वय विचारलंय म्हणून आपल्याला बी चं वय काय मिळालं, डायरेक्टली 20 मिळालं. आता आपण साध्या पद्धतीने करून बघू. साध्या पद्धतीने काय करायचं असतं, 2 रेशो दिलेले असले की पहिला रेशो एका साईडला आणि दुसरा रेशो दुसऱ्या साईडला लिहायचा असतो. याच्यासोबत एक्स लावायचा असतो, त्याच्यासोबत वाय लावला असता तरी कॅन्सल झाला असता, म्हणून आपण तो लावतच नाही, म्हणजे त्याला तसलं तसं ठेवतो. मग इथे काय बघतो आपण की इथून इथपर्यंत पोहोचलं कसं. बरं, हे सध्याचं आहे आणि हे 4 वर्षानंतरचं आहे, म्हणजे दोघांमध्ये 4-4 प्लस करून आपण तिथे पोहोचलो होतो. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथं तिरकस 6×4 = 24, 5×5 = 25. आपण फक्त एक्स बद्दल बोलतोय म्हणून आपण एक्स पुरतच काहीतरी करणार. काय करणार आहे, 6×4 = 24, 5×5 = 25. 25 मधून 24 गेले, किती उरतात, 25 मधून 24 गेले, 1 उरतो. आणि इथे काय, जर सारखी व्हॅल्यू असेल तर काय करायचं, यांच्यातला गॅप बघायचा. यांच्यात गॅप कितीचा आहे, 1. 1 म्हणजे काय आलं, 4 आलं. म्हणजे एक्स म्हणजेच काय आपल्यासाठी 4 आहे. जर एक्स म्हणजे 4 आहे तर आपल्याला ही एक्स ची व्हॅल्यू कुठे टाकायची आहे, बी च्या वयामध्ये. आणि बी चं वय हे इथं होतं, म्हणजे 4×5 किती झालं, 20. म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने करा किंवा ह्या पद्धतीने करा, दोघी ठिकाणी सोपं आहे. हे कुठेही वापरता येतं, हे फक्त तिथंच वापरता येतं ज्यावेळेस आपण संदर्भ 2 सारख्या व्यक्तींचा घेतोय तेव्हाच. ए आणि बी बद्दलच. इथं ए आणि बी चं दिलंय आणि इथं सी आणि डी चं दिलंय, त्यावेळेस ही मेथड कामाला येणार नाही. ही पण काही प्रमाणात कामाला येणार नाही, पण जर इक्वेशन तशा पद्धतीने त्यांनी सेट करून दिलेलं असेल तर हे वापरता तरी येईल आपल्याला, हे तिथे वापरताच येणार नाहीये. म्हणून दोघी गोष्टींचा जिथे वापर होईल तिथे योग्य पद्धतीने वापर करून आपण गणिताला सोपं बनवू शकतो. जी आवडेल ती मेथड वापरायची. लक्षात आलंय सगळ्यांना. पुढचं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये बघा, 10 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते, 15:11 होते. आजपासून 11 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असणार आहे, 9:8 असणार आहे. मग कोणती मेथड वापरायची, साधी मेथड वापरायची की शॉर्टकट वाली, साधी मेथड वापरायची. साध्या मेथड नुसार आपण काय करतो, पहिले 15 आणि 11 जो पहिला रेशो दिलाय तो आपण ऍज इट इज इकडे एक्स म्हणून लावतो आणि दुसरा रेशो दुसऱ्या साईडला लिहितो. त्या व्यतिरिक्त आपण इथून इथपर्यंत पोहोचलं कसं हे गणितामधूनच बघतो. गणितामध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की तो आजपासून 11 वर्ष पुढे गेला की नवीन रेशो मिळत होता, म्हणजे +11 केलं की आपल्याला पुढचं मिळणार आहे. मग तिरकस गुणाकार, 15×8 किती होतात, 120 आणि 11×9 किती होतात, 99. बरोबर ना, मी एक्स पुरतच बोलतोय. 15×8 किती होतात, 120 आणि 11 × 9 किती होतात, 99.
120 आणि 99 मध्ये कितीचा फरक आहे? 21चा. म्हणजे माझ्यासाठी तो काय आहे? 21x, कारण की आपण x साठी म्हणून काहीतरी बोलत होतो. पुढं इथे काय करायचंय? इथली व्हॅल्यू सारखी असली की यांच्यातला गॅप बघायचा. तो किती आहे? 1 म्हणजे काय मिळालं आपल्याला? 1 म्हणजे मिळालंय 11. 1 म्हणजे काय मिळालंय आपल्याला? 11 मिळालंय. त्यानंतर आपण काय करणार आहे? x ची व्हॅल्यू शोधणार आहे. x इज इक्वल्स टू काय येणार आहे? 11 डिवाइड बाय 21. बरोबर, इथपर्यंत तर पोहोचलो. त्यानंतर त्यांनी काय विचारलंय? b चं सध्याचं वय विचारलंय. बरं, b चं वय काय होतं सध्याचं? x ची व्हॅल्यू तर मिळाली आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त b चं वय शोधायचं. आणि b कुठे दिसतोय आपल्याला? b हा दिसतोय. बरोबर, जे बाय डिफॉल्ट आपण एक गोष्ट चुकलोय असं वाटत नाही तुम्हाला? ते 10 वर्षापूर्वीचं होतं. आपण ते 10 घेतलंच नाही. चला, मी थोडेसे चेंजेस करतो परत एकदा. हा, इथे थोडं आपलं चुकलंय आणि याच्यात आपण थोडे चेंजेस करतोय. ए आणि बी चं जे 15 आणि 11 दिलेलं होतं ना, ते कधीचं होतं माहिती का? 10 वर्षापूर्वीचं होतं. आता IBPS ला ही पण सवय, ज्याच्यामध्ये मी पण फसलो. इथे 10 वर्षापूर्वी दिलं आणि इथे नंबर देऊन ठेवलाय. ते मुद्दामून काय करतात? एका ठिकाणी नंबर देतात, एका ठिकाणी संख्या अक्षरांमध्ये देऊन ठेवतात. म्हणजे आपलं लक्ष कुठून तरी विचलित करण्याचा एक प्रकार असतो. बरं, मग 15x आणि 11x आणि अशा पद्धतीने ते पुढे जाऊन काय बनणार आहेत? 9 बनणार आहे. बरं, इथून इथपर्यंत पोहोचले कसे? इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी ते 10 वर्षापूर्वीचं होतं. 10 वर्षापासून पुढे यावं लागेल. बरोबर ना? 10 वर्ष मागे होतो, 10 वर्ष पुढे आलो म्हणजे आपण प्रेझेंट मध्ये आलो आणि त्या पुढे परत 11 वर्ष गेलो. म्हणजे टोटल गॅप कितीचा झाला? 21चा झाला. म्हणजे आपल्याला इथं +21 केल्यानंतर आपण इथे पोहोचणार होतो. मागच्या गणितात जर 10 वर्षापूर्वी असं काही दिलेलं नसतं तर मागचं गणित त्या पद्धतीने बरोबर होतं. पण ह्या गणितामध्ये 10 वर्षापूर्वीचा संदर्भ दिलाय म्हणून आपण 10 वर्ष पुढे येऊन परत पुढे 11 वर्ष जाऊन 21 वर्षांचा तो गॅप आहे. तो आल्यानंतर तो रेशो काय बनणार होता? 9:8 बनणार होता. हे तिथं रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. परत मगासारखंच इथे काय होणार आहे? 15 × 8 = 120, 11 × 9 = 99. 120 आणि 99 मध्ये गॅप कितीचा येतो? 21चा येतो. म्हणजे इथे काय झालं? 21x झालं. त्या व्यतिरिक्त पुढे काय करायचंय? हा नंबर जर सारखा असेल तर इथला गॅप बघायचा. इथला गॅप कितीचा आहे? 1चा. 1 गुणिले काय करायचं? 21. म्हणजे 21 कॅन्सल झाला आणि x ची व्हॅल्यू काय आली? 1 आली. आणि आपल्याला काय शोधायचंय? आपल्याला शोधायचंय b चं सध्याचं वय. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू इथे टाकायची आहे. 1 गुणिले 11 केल्यावर 11च येतात. पण जिथे आपण ती व्हॅल्यू टाकतोय ते 10 वर्षापूर्वीचं होतं. याच्यामध्ये 10 ऍड करावं लागेल. म्हणजे उत्तर काय येईल? 21. अशा पद्धतीने आपल्याला b चं सध्याचं वय मिळतं. ते किती आहे? 21 वर्ष. थोडं बारकाईने लक्ष ठेवायचं म्हणजे गडबड होत नाही. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? जवळ पुढे. हा, मागचीच मेथड आहे, काय वेगळं फारसं नाहीये त्याच्यामध्ये. इथे परत तसंच काहीतरी. सुलेखा आणि अरुणिमा यांचे वय अनुक्रमे 9:8 आहे आणि 5 वर्षानंतर काहीतरी बनणार आहे. बरं, आता हे आजचं दिलंय असं काही कुठे लिहिलेलं नाहीये, पण ते बाय डिफॉल्ट काय आजचं, कारण की काही लिहिलेलंच नसेल तर आपल्यासाठी ते काय असतं? सध्याचं वय असतं. म्हणजे ते वर्तमान काळातलं वय असतं. म्हणजे इथे 9x येणार आहे, 8x येणार आहे आणि अशा पद्धतीने पुढे जाऊन ते काय बनतंय? 10 बनतंय. बरं, 5 वर्षानंतर म्हणजे +5 + 5 करायचंय. क्रॉस मध्ये 9 × 9 = 81, 8 × 10 = 80. 81 मधून 80 गेलेत, फक्त x उरतोय. इथला नंबर सारखा आहे, याच्यात गॅप 1चा आहे. 1 गुणिले 5 येतोय. म्हणजे x ची व्हॅल्यू पण आपल्याला 5 मिळाली. ही व्हॅल्यू आपल्याला कुठे टाकायची आहे? त्यांच्या वयांमधील काय फरक आहे हा आपल्याला सांगायचा होता. बरं, त्यांच्या वयांमध्ये फरक कितीचा दिसतोय? 9 मध्ये आणि 8 मध्ये. हे त्यांचे सध्याचे वय होते आणि त्यांच्या सध्याच्या वयामध्ये गॅप दिसतोय मला 1चा. म्हणून मी 1 म्हणजे काय म्हणू शकतो? 5, कारण की x म्हणजे 5 होता आणि आपल्याला 9 आणि 8 गॅप कितीचा दिसतोय? फक्त xचाच. आणि x म्हणजेच आपलं उत्तर आहे. त्यांच्या वयामध्ये गॅप पण किती वर्षाचा आहे? 5 वर्षांचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळतं. म्हणजे काय? प्रश्न तोच असणार आहे, म्हणजे स्वरूप तेच असणार आहे, फक्त प्रश्न वेगवेगळे करून टाकतील. ते कधी कधी त्यांच्यातला फरक विचारतील, कधी कधी त्यांचा गुणाकार विचारतील, कधी कधी 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल असं विचारतील. प्रकार फक्त वेगवेगळे करतील, कन्सेप्ट तर एकच चालू आहे. त्यानंतर पुढे अनुभा आणि तिच्या आईच्या वयांचे गुणोत्तर 1:2 आहे. 6 वर्षानंतर काय येते? 11-20 बनणार आहे. तर 9 वर्षापूर्वी त्यांच्या संबंधित वयांचे गुणोत्तर किती होते? जसं मी मगाशी बोललो की ते काय? फक्त प्रश्न बदलतील, आपल्याला स्वरूप तेच असणार आहे. म्हणजे परत एकदा तेच करायचंय. 2-2 रेशो दिलेत. म्हणजे आपण ओरिजिनली अनुभा आणि तिच्या आईचं वय काय कन्सिडर करणार? 1x आणि 2x. आणि 6 वर्षानंतर ते काय बनतंय? 11-20 बनतंय.
आता इथे याच्याबद्दल आपल्याला सांगून नाही ठेवलं हे कधीच आहे, पण काही सांगितलंच नाहीये, म्हणजे ते काय आत्ताचं वय. मग आपण काय करणार आहे, ह्या आत्ताच्या वयापासून 6 वर्ष पुढे गेल्यानंतर तो नवीन रेशो मिळणार होता, म्हणून +6 करणार. 20 × 20, 11 × 22. 22 मधून 20 गेले, फक्त 2 x उरतात आणि यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे यावेळी, 9चा गॅप आहे. 9 गुणिले काय करणार आहे आपण 6, 9 स किती होतात 54, आणि आपण नंतर 2ने भागूनही काढणार त्याला. 2 × 4 आणि 2 × 7 14, म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली 27. आणि ह्यावेळी त्यांनी प्रश्न काय विचारलाय, 9 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे संबंधित गुणोत्तर किती होते. 9 वर्षापूर्वीचं बोलतायत. बरं हे कधीच आहे, बरं ही x ची व्हॅल्यू मिळाली आणि हिला आपल्याला टाकायचा अधिकार कुठे आहे माहिती का, जिथं x होता ना फक्त आपण तिथंच टाकू शकतो. म्हणजे हा x आपण 2 ठिकाणी टाकू शकतो, इथे पण आणि इथे पण. 27 दुने किती होतात 54 आणि 27 × 1 किती होतात 27. बरं मग यांचं काय विचारतायत, 9 वर्ष अगोदरचं विचारतायत. 9 वर्ष अगोदर हा व्यक्ती किती वयाचा असेल, 16 वर्षाचा नाही 18 वर्षाचा असेल. आणि 9 वर्ष अगोदर हा व्यक्ती किती वर्षाचा असेल, 45 वयाचा असेल. आणि यांच्या दोघांतलं गुणोत्तर शोधायचं, म्हणजे यांना छोटं बनवायचंय. फक्त गुणोत्तर शोधणं म्हणजे काय असतं, सारख्या नंबरने भागून त्याला छोटं बनवायचं. कशाने भागू शकतो, 9ने भागून देऊ. 9 दुने 18, 9 5 45. याच्या व्यतिरिक्त याला छोटं बनवता येणार नाही, म्हणून आपण गुणोत्तर काय म्हणणार 2:5. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपल्यासाठी 2:5 असणार आहे. येतंय लक्षात. ओके, प्रश्न बदलतायत फक्त. आता हे बघा, 3 मुलींचे सरासरी वय 10 वर्ष आहे. 3 मुली आहेत तिथे, त्यांचं सरासरी वय दिलंय. बरं सरासरी म्हणजे काय असतं, सरासरी म्हणजे सगळ्यांचं पकडून एकंदरीत एकाच सांगितलं जातं, एकाच. तुम्ही एवढं सगळ्यांचा वेगवेगळा हिशोब देऊ नका. तुम्ही कशाचं सांगायचं, सगळ्यांचं मिळून एकाला काय म्हणायचं ते सांगायचं, याला काय म्हणतात सरासरी म्हणतात. बरं 3 मुली होत्या आणि त्यांची सरासरी दिली, म्हणजे आपण काय म्हणणार, त्या तिघींपैकी प्रत्येकाचं 10-10 म्हणता येते. 10 असलंच पाहिजे हे गरजेचं नाहीये, पण म्हणायला आपण सगळ्यांना काय म्हणणार आहे 10-10. म्हणजे ही पण 10, ही पण 10 आणि ही पण 10, म्हणजे एकत्रित किती झाले ते 30 वयाचे झालेत. बरं 3 मुलींचं वय आपल्याला टोटल कळालंय, ते किती आहे 30 आहे. बरं त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, आईचे वय देखील समाविष्ट केले तर ते दुप्पट होते. म्हणजे जर 3 मुली आहेत त्यांच्या वयाची बेरीज किती होते 30 होते. त्याच्यात जर आपण आई सुद्धा इन्क्लूड केली तर त्यांचा काय होतंय, तर हे दुप्पट होऊन जाते. दुप्पट होते म्हणजे 10 वर्ष जे दिलंय ना, हे म्हणजे काय, आता हे म्हणजे ज्याचा रेफरन्स त्यांनी अगोदर दिलाय तेच म्हणून आपल्याला घ्यावं लागतं. तर आधीचा रेफरन्स कसला आहे, सरासरीचा आहे, आणि ती पण सरासरी किती दिली आहे 10. म्हणजे यावेळी ती सरासरी काय म्हणतायत 20 होऊन जाणार. किती लोकांची 20 होणार आहे, 4 लोकांची 20 होणार आहे. म्हणजे प्रत्येकाला काय म्हणायचंय 20-20-20 म्हणायचंय. म्हणजे ही पण 20, ही पण 20, ही पण 20 आणि ही पण 20. म्हणजे 20 चोक किती झाले 80. म्हणजे ज्यावेळेस आई येते त्यावेळेस त्यांच्या वयांची बेरीज काय होऊन जाते 80 होते. इथे गफलत होते बरं का या वाक्यांमध्ये. तर इथे 60 वाटणं हे साहजिक आहे, पण हे ज्यावेळेस म्हटलं जातं ना हे, तर हे म्हणजे कोणतं, हे म्हणजे ते जे आपण ऑलरेडी वाचून बसलो. ओके, मग काय येणार आहे ते तिथे 80 येणार आहे. कळायलंय सगळ्यांना. म्हणजे जे सरासरी होती ती काय होऊन जाणार आहे दुप्पट होऊन जाणार आहे. म्हणजे 20 होणार आहे. किती लोकांची 4 लोकांची 20-20-20-20 म्हणजे 80 झालंय. म्हणजे आपल्याला हे मिळालं. म्हणजे आईचं वय आपल्याला इथे इझिली मिळू शकतं. आईचं वय काय असेल 80 मधून काय करायचंय फक्त 30 वजा करायचे. म्हणजे आईचं वय काय असणार आहे 50 वर्ष. ओके, इथे थोडे ऑप्शन चुकलेले आहे त्यामुळे या ऑप्शनकडे दुर्लक्ष करा. त्यांनी काय विचारलं होतं, तर आईचे वय किती आहे याच्यापैकी एखादा ऑप्शन दिसतोय का तुम्हाला, नाही. मग याला काय म्हणायचं, यापैकी कुठलेही नाही. कारण की आईचं वय काय मिळालं आपल्याला 50 आणि आपल्याला गिव्हन ऑप्शन मध्ये ते कुठेही दिसत नाहीये. ओके, ऑप्शन डी पण असणार आहे. तो डी मे बी असू शकतो 50, पण सध्या माझ्या समोर तर नाहीये ना तो, त्यामुळे आपण त्याला सध्या तरी काय म्हणूया नन ऑफ दिस, म्हणजे यापैकी कुठेही नाही. नाही मुळातच हे सोपं आहे. याच्यापेक्षा अजून काय सोपं करता येणार याला. कन्फ्युजन होतं असं, आणि हे कन्फ्युजन करण्यासाठी म्हणूनच दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा हेतू ते साध्य करूनच राहतील. फक्त आपल्याला आपला हेतू साध्य करायचा आहे की असे 2-3 गणित सोडवले की काय होऊन जातं, आपलं कन्फ्युजन ऑटोमॅटिकली दूर होऊन जातं. मग त्याच्यासाठी एकच पर्याय की असे एखादे 2 एक्झाम्पल, किंवा आता जरी कळालं ना तुम्हाला, कारण की रेफरन्सेस आपल्याला मिळत नाही म्हणून आपण अडतो. काय रेफरन्स मिळत नाही की हे म्हणजे काय म्हणायचं असतं, दुप्पट म्हणजे कसलं दुप्पट करायचं असतं. मग ते 30 ला 60 करणं हे स्वाभाविक आहे. मी परत एकदा सांगतो, पण अशा एक्झाम्पलचा तुम्हाला
जर अनुभव असला या आधीचा, जसं आपण आता सोडवलं, तर तुम्हाला काही रेफरन्सेस कळाले, काही की पॉइंट कळाले की बाबा हे म्हणजे ते असतं. जर माहीतच नसेल तर आपण कसं जाऊ शकतो एखाद्या पत्त्यावर, तरी पत्ता माहीत असेल तर आपण पत्त्यावर पोहोचतो ना. मग हा पत्त्यासारखं झालं की बाबा इथून टर्न मार, तिथून टर्न मार, हे म्हणजे ते होतं, बस एवढंच. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर मिळणारच. ओके, अजून पुढे जर असे एक्झाम्पल असले तर त्याच्यात अजून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, किंवा कालच्या एक्झाम्पल मध्ये जे शेवटचं होतं ते आपण सोडवणारच आहे, ते अशाच प्रकारचं जर असेल तर तुम्हाला त्याच्यात सुद्धा थोडी रिव्हिजन होऊनच जाणार आहे. बरं, 16 वर्षापूर्वी सानियाचे आजोबा तिच्यापेक्षा 8 पट मोठे होते. पण ही गोष्ट कधीची माहिती का? 16 वर्षापूर्वीची आहे. आज पण 8 वर्षच मोठे असतील का? नाही, अशातला काही भाग नाही. बरं, ते 8 वर्षाने मोठे नाहीये. जर कोणी 8 वर्षाने मोठं असेल ना तुमच्यापेक्षा, तर तो आज पण 8 वर्षाने मोठा आहे, उद्या पण 8 वर्षाने मोठा आहे, लहानपणी पण 8 वर्षानेच मोठा होता तो. ते 8 वर्षांनी मोठं हे वेगळं आहे, आणि हे 8 पटीने वेगळं आहे. आणि 8 पटीने वेगवेगळं म्हणजे ते वेगवेगळ्या काळामध्ये ती पट बदलत होते, ती बदलत असते. मग आता इथे 16 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलंय सानियाचे आजोबा तिच्यापेक्षा 8 पट मोठे होते. आता ते तो नाही, ते आतापासून 8 वर्षांनी तिच्या वयाच्या काय असतील? 3 पट. बरं, हे एक्झाम्पल तुम्ही कधी बघितल्यासारखं वाटतंय का? असं कधीच नाही केलंय आपण एक्झाम्पल. आपण कालपासून इव्हन आजची सुरुवात सुद्धा ह्याच गणिताने केली आहे. फक्त तुम्हाला ते दिसत नाहीये, कारण की तुम्हाला परत एकदा त्या गोष्टीचा अनुभव नाहीये. साधीशी गोष्ट आहे, 16 वर्षापूर्वीची गोष्ट चालली आहे, आणि त्याच्यात सानिया आणि तिचे आजोबा यांच्या वयाचं गुणोत्तर असतं दिलंय. जर सानियाचे आजोबा 8 पट आहेत, बरं, आजोबा किती पट आहेत? 8 पट आहेत. तर सानिया काय होती? 1 होती, आणि आजोबा किती होते? 8 होते. पट सांगणं म्हणजे काय? गुणोत्तर सांगण्याचा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे याच्यात गुणोत्तरच सांगितलं. आणि 8 वर्षानंतर, ते आजपासून 8 वर्षानंतर ते काय होणार आहेत? 3 पट होणार आहेत. म्हणजे आजोबा 3 पट आहेत, आणि सानिया काय राहणार आहे? 1च राहणार आहे. आता ओळखीचं वाटतंय? आपण असे एक्झाम्पल ऑलरेडी केलेले आहे. बरं, याच्यामध्ये मग आपण काय बघणार? बाबा हा 16 वर्ष मागची कंडिशन होती, मी 16 वर्ष पुढे आलो की प्रेझेंट मध्ये येणार आहे, वर्तमान काळात येणार आहे. वर्तमानापासून भविष्यात जायचं 8 वर्ष पुढे, है ना? 8 वर्ष पुढे पण जायचं होतं. म्हणजे 16 अधिक 8 आपल्याला 24 वर्षांचा हा गॅप आहे. म्हणजे ह्या रेशो पासून त्या रेशो मध्ये उडी मारायची असेल तर किती वर्षांचा काळ पलटावा लागणार आहे आपल्याला? 24 वर्षांचा काळ पलटावा लागणार आहे. बरं, दोघांसाठी 24 वर्ष दोघंही सारख्या पद्धतीने वाढतायत ना. प्रॉब्लेम हा आहे की इथं आणि इथं ते सारखं दिसत नाहीये. मान्य आहे तुम्हाला? जर ते दोघंही 24 वर्षाने वाढत होते तर त्यांच्या गुणोत्तरातला फरक पण काय पाहिजे होता? सारखा. कारण की इकडं पण 24 होतं आणि तिकडं पण 24 होतं, म्हणजे गुणोत्तर सारख्याच काहीतरी याच्यात बदललं पाहिजे होतं. पण इथं ते दिसत नाहीये. इथे कितीचा गॅप दिसतोय? 0चा. आणि इथे कितीचा गॅप दिसतोय? 5चा. हा गॅप बदलून काढायचा असेल तर काय करायचं असतं हे मी तुम्हाला आधी सांगून झालंय. हा जर तुम्हाला गॅप बदलून काढायचा असेल तर याच्यातला गॅप बघायचा. किती सांगा? 2चा. या 2ने काय करायचं? वरच्याला गुणून टाकायचं. ओके, म्हणजे काय येणार आहे ते? 2 2 आणि 8 2 16. हे नवीन व्हॅल्यू मिळालेत. बरं, यांच्यात कितीचा गॅप आहे? 7चा गॅप आहे. आणि या 7ने काय करणार आपण? खालच्याला गुणून काढणार. म्हणजे काय होणार आहे ते? 7 1 7 आणि 7 3 21. आता तुम्ही डोळे झाकून सुद्धा म्हणू शकतात की यांच्यातला गॅप काय झालाय? सारखा होण्यासाठीच हे केलं होतं, तर बाय डिफॉल्ट तो काय झालाय? सारखा झालाच आहे. म्हणजे इथे कितीचा गॅप आहे? 5चा. आणि इथे पण कितीचा गॅप आलाय? 5चा. 5 म्हणजे आपल्याला माहिती आहे किती वर्ष आहे? 24. बरोबर आहे की नाही? ते 24 वर्षांची उडी मारायची होती त्यांना या रेषेतून त्या रेषेत जाण्यासाठी, म्हणून मग 5 म्हणजे काय मिळालं आपल्याला? 24. आणि आपल्याला कोणाचं वय शोधायचं आहे? 8 वर्षापूर्वी सानिया आणि तिच्या आजोबांच्या वयांचे गुणोत्तर किती होते? आजपासून 8 वर्षापूर्वी. बरं, हे मी 16 वर्षापूर्वी होतो. जर मी आता 5 म्हणजे 24 आहे. खरं तर याची व्हॅल्यू मिळत नाही आपल्याला, पॉइंट मध्ये काहीतरी मिळणार आहे, पण आपल्याला शेवटी त्याचं गुणोत्तर द्यायचं आहे, त्यामुळे ते पण अलाउड आहे आपल्याला. तर 5 म्हणजे 24 आहे, तर 1 म्हणजे किती असेल माहिती आहे ना? 24 डिवाइड बाय 5. मी कालही बोललो होतो, जर 5 शेअरची किंमत किती रुपये मिळाली तुम्हाला? 24 रुपये. तर एका शेअरची किंमत शोधण्यासाठी 24ला काय करावं लागणार आहे? 5ने भागावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एका शेअरची किंमत मिळणार आहे. एका शेअरची किंमत किती मिळाली? एवढी. बरं, एका शेअरची एवढी मिळाली, तर सानियाकडे किती शेअर आहे? 1 शेअर आहे. म्हणजे सानियाचं हे वयच झालं ना, 24 डिवाइड बाय 5. आणि आजोबांचं वय किती आहे? 8 शेअर आहे त्यांच्याकडे, म्हणजे 8ने गुणावं लागणार आहे. बरं, 8 गुणिले काय होणार आहे? 24/5.
हे अशा पद्धतीने काय असणार आहे त्यांचे वय कधीचे आपण कशात व्हॅल्यू टाकले आहेत 8 वर्ष नाही खरं तर काय चुकलंय माहितीये आपलं ह्या व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायचंच नव्हत्या का बरं कारण की ही जी व्हॅल्यू मिळाली ना ही व्हॅल्यू मिळाली ही याच्यापासून मिळाली की नाही नवीन इक्वेशन पासून म्हणजे आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ही कुठे टाकणं गरजेचं आहे इथं ना की तिथं कारण की आपण हे चेंजेस जे केलेत आणि त्याच्यापासून ही व्हॅल्यू आली तर आपल्याला ही व्हॅल्यू कुठे टाकणं आहे तिथंच टाकणं आहे त्यामुळे मी थोडे चेंजेस करतो हे आपल्याला कुठे टाकायचं होतं याच्यात आणि याच्यात या दोघांमध्ये म्हणजे याला कशाने गुणायचं होतं 2 2 शेअरची व्हॅल्यू काय असेल 2 गुणिले 24/5 आणि 16 शेअरची व्हॅल्यू काय असेल 16 गुणिले 24/5 आलं इथवर लक्षात बरं मग काय करू आपण आता सध्या यांचा गुणाकार वगैरे जे काही आहे ते करून घेऊ एका साईडला करतोय 24 दुने किती होणार आहे 48 डिवाइड बाय 5 इथे 16 चोक 64 6 गेला हातच्याला 16 दुने 32 32 आणि 6 38 डिवाइड बाय 5 हे त्यांचे वय मिळाले खरं तर वय असे मिळणं अपेक्षित नसतं कधीही आता एकतर प्रश्नात काहीतरी प्रॉब्लेम आहे नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम आहे ठीक आहे सोल्युशन मध्ये मला वाटत नाही की आपण कुठेही चुकलोय त्यामुळे मग ती शक्यता नाहीच्या बरोबर आहे प्रश्नात काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा प्रश्नात प्रॉब्लेम नाही तर उत्तर पुढे मिळणारच आहे पण अनपेक्षित उत्तर आहेत कधीही वय अशी तुम्हाला डिवाइड मध्ये मिळत नाहीत वय डायरेक्टलीच मिळतात 20 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष काहीतरी असंच मिळतं हे थोडं अनपेक्षित आहे पण आपण पुढे जाऊया बघूया जर त्यांनी सस्पेन्स तसाच ठेवला होता कारण की काही लोक असा विचार करतील की असे गणित आम्ही कधी सोडवलेच नाही ते परत परत गणिताकडे बघत बसतील आणि स्वतःचा वेळ वाया घालवतील त्यांचा हेतू हा पण एक असू शकतो की तुम्ही वेळ वाया घालवावा त्यामुळे आपण वेळ वाया न घालवता पुढे जातोय नंतर आपण बघू प्रश्न चुकी आहे की आपण चुकतोय त्यानंतर आपल्याला काय करायचं होतं बरं आपण हे कुठे टाकलंय माहिती का ही जी व्हॅल्यू होती ही कुठे टाकली आहे याच्यात टाकली आहे वरचा जो रेशो होता आणि वरचा रेशो कधीचा होता 16 वर्षापूर्वीचा होता आणि त्यांनी जे वय विचारलंय ते कधीच विचारलंय 8 वर्षापूर्वीचं बरं मी 16 वर्ष मागे आहे ना आणि मला प्रेझेंट पासून 8 वर्ष मागे यायचंय त्यापेक्षा मी काय करतो हे 16 वर्ष जे मागे होतो त्याच्यात फक्त 8 वर्ष पुढे जातो ना हे जे 16 वर्ष मागे होतो मी त्याच्यात 8 वर्ष पुढे गेलो की बाय डिफॉल्ट मी सध्यापासून 8 वर्ष मागेच आहे मग परत पुढे जायचं आणि मागे यायचं एवढा खेळ खेळण्यापेक्षा आपण 16 वर्ष फक्त 8 काट करू प्लस करू म्हणजे या दोघांमध्ये काय करणार आपण फक्त 8 प्लस करणार आहे म्हणजे इथे काय होणार आहे 8 पंच 40 48 अधिक 40 किती होणार आहेत 88 होणार आहेत डिवाइड बाय 5 येणारच तसंच ठेवा इथे पण 8 पंच 40 आणि यांची बेरीज करूया आपण म्हणजे काय होणार आहे 4 जसला तसा 8 आणि 4 12 आणि 3 आणि 1 4 424 डिवाइड बाय 5 असे त्यांचे वय मिळाले आता ह्या वयांचं काय करायचंय गुणोत्तर शोधायचंय आणि गुणोत्तर शोधत असताना सारख्या गोष्टी तशाही कॅन्सल होतात जे काही सारखं आहे दोघांमध्ये काय होणार आहे कॅन्सल मग झालंच ते कॅन्सल अजून छोटं बनवता येईल ना याला कशाने वागून बनवता येणार आहे 4 4 दुने 8 4 दुने 8 4 1 4 आणि 4 सक 24 अजून छोटं बनवता येणार आहे 2 भागून बे 1 बे बे 1 बे बे पंच 10 आणि बे त्रिक 6 म्हणजे वयांचं गुणोत्तर काय मिळालं 1153 आणि 1153 हे उत्तर पण आहे म्हणजे यावेळी त्यांचा हेतू काय होता तुम्हाला असं काहीतरी गणित द्यायचं जे तुम्ही कधीच याआधी पाहिलेलं नसेल ज्याच्यामध्ये कधीही डिवाइड बाय 5 येत नाही अर्धे मुलं इथंच थकून बसतील की अरे असं तर आपण कधी सोडवलंच नाही म्हणजे आपलंच काहीतरी चुकतंय आयबीपीएसच्या बाबतीत स्वतःवर थोडा आत्मविश्वास ठेवणं गरजेचं असतं कारण की आयबीपीएस कधी पण काहीतरी वेगळी उडी मारतं आपल्याला बघता आली पाहिजे ती उडी की त्यांनी मारली कशासाठी आहे आणि आपण कशी मारायची म्हणजे उत्तरं मिळतात आलंय का लक्षात ओके ही नॉर्मल आपली शॉर्टकट मेथड झाली नॉर्मल मेथडने करायचं हेच गणित परत है ना पण मला हे खोडावं लागेल राहू देऊ का ठीक आहे चला टेक्नॉलॉजीचा हा फायदा होतोय आपल्याला फळा असता तर पुसावंच लागला असता आता याला छोटं करून आपण साईडला ढकलू शकतो ठीक आहे हे झालं आपलं शॉर्टकट आता आपण नॉर्मल मेथडने करू नॉर्मल मेथड नुसार आपल्याला काय होतं आपल्याला ऑलरेडी त्यांच्या वयांचं गुणोत्तर मिळालेलंच आहे की आजोबा काय 8 पट आहे आजोबा 8 पट आहे मी पहिले सुरुवात सानियापासूनच करतो सानिया 1 असेल तर आजोबा 8 असतील ना हा म्हणजे यांच्यासोबत x लावायचं आहे कारण की आपल्याला 2 गुणोत्तर मिळाली आहेत हे गुणोत्तर कधीचं होतं 16 वर्षापूर्वीचं आणि पुढचं गुणोत्तर कधीचं मिळणार आहे आपल्याला 8 वर्षानंतरचं मिळणार आहे 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर काय सांगितलं की आजोबा 3 पट आहेत आजोबा कुठे लिहिलेत आपण खाली 3 पट पण खालीच लिहा बरं नाहीतर ना असं होऊन जाईल की सानिया आधी लहान होती नंतर अचानकच मोठी होऊन गेली ना आजोबा थंडवलेत असं नको व्हायला
म्हणजे इथं काय येणार आहे आजोबा 3 आणि इथं सानिया काय येणार आहे 1च येणार आहे. बरं इथून इथपर्यंत पोहोचलो कसं हा प्रश्न असतो आपल्यासाठी. +24 करून पोहोचलोय म्हणजे आपल्याला परत एकदा तेच करायचं. आता याने इकडं 3x होणार, याने इकडं 8x होणार. 3x मधून 8x गेले किती उरतात 5x उरतात. आणि इथं नंबर सारखा असेल तर इथला गॅप बघायचा असतो. इथला गॅप कितीचा आहे 2चा. 2 गुणिले 24 किती होतात 48. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली 48 डिवाइड बाय 5. बरं ही x ची व्हॅल्यू मिळाली. आता ही कुठं टाकायची आपल्याला सानिया आणि तिच्या आजोबांच्या वयामध्ये. म्हणजे आपल्याला ही x ची व्हॅल्यू इथं पण टाकावी लागणार आहे ऍज वेल ॲज इथं पण टाकावी लागणार आहे. दोघी ठिकाणी टाकून देऊ. म्हणजे आपल्याला 1 गुणिले काय करायचं आहे 48 डिवाइड बाय 5 आणि याच्यासाठी 8 गुणिले 48 डिवाइड बाय 5. मग मगासारखंच परत एकदा गुणाकार. यांचा गुणाकार काय येतोय 48/5 आणि याचा 8 8 64. 6 गेल्या चला 8 चोक 32. 32 आणि 6 38 आणि डिवाइड बाय 5. सगळे उत्तर मगासारखेच मिळतात. आठवतंय का समोर आहे बघा. आपल्याला हेच मिळालं होतं 48 डिवाइड बाय 5 आणि तिकडे मिळालं होतं 384 डिवाइड बाय 5. बरं हे ज्याच्यात आपण त्या व्हॅल्यू टाकल्यात या व्हॅल्यू कशाच्या आहेत 16 वर्षापूर्वीच्या आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे जर त्यांची इच्छा असेल की तुम्ही सध्यापासून 8 वर्ष मागे राहिलं पाहिजे मग आपण परत सध्यामध्ये येऊन 8 वर्ष मागे जाण्यापेक्षा आपण ऑलरेडी 16 वर्ष मागे ना त्याच्यामध्ये काय करू फक्त 8 8 प्लस करून टाकू. म्हणजे आपण सध्यापासून काय राहू 8 वर्ष मागेच राहू. म्हणजे दोघांमध्ये आपण काय करणार यावेळी परत 8 8 अधिक करणार. 8 पंच 40 आणि 48 अधिक 40 तिरकस करतो. 8 पंच 40 अधिक 48 म्हणजे 88 डिवाइड बाय 5. इथे पण 8 पंच 40 आणि याच्यात ऍड करायचंय म्हणजे 4 आणि 8 पंच 40 8 4 12 आणि 424 डिवाइड बाय 5 आणि यांच्यातलं गुणोत्तर शोधण्यासाठी म्हणून सारख्या गोष्टी कॅन्सल करून बाकी भागाकार देऊन 4 दुने 8 4 दुने 8 4 7 24 आणि इथे परत 2 ने भागून 2 पंच 10 आणि 2 त्रिक 6 अशा पद्धतीने आपण निमुळती व्हॅल्यू मिळवून घेतली आणि त्या निमुळत्या व्हॅल्यूलाच काय म्हणतात गुणोत्तर म्हणतात. आणि आपल्याला तेच गुणोत्तर शोधायचं होतं जे ऑलरेडी आपल्याला मिळालंय. मग आता तुम्ही हे वापरताय की हे वापरताय ज्याची प्रॅक्टिस जास्त केलेली असेल किंवा जे आपण सारखं सारखं बघतो आपल्याला तेच चांगलं वाटतं मग आपण तीच मेथड वापरत असतो. मग दोघांपैकी कुठली तरी एक वापरा जे तुम्हाला कामाला येईल. हा जर नॉर्मल मेथड चांगली असेल तर चांगली. अपेक्षा कमी आहे की असे एक्झाम्पल विचारले जातील तुम्हाला पण आपली तयारी जोरदार असली म्हणजे विचारू द्या ना काही पण आपण घाबरत नाही ना. कारण की आता कॉम्पिटिशन तेवढी तगडी राहणार आहे. होऊ शकतं की असे प्रश्न पडतील मग त्यावेळी जर ते शिकवलेले नसतील तर तुम्हाला त्यावेळी कुठेतरी असं वाटेल की यार आता थोडं अवघड घेतलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा त्रास झाला असता पण आता झाला नसता. त्यापेक्षा आत्ता उद्या म्हणजे तेव्हा होणार नाही. त्यामुळे अशा प्रश्नांच्या तयारीत एकदम तयारीतच राहा की असे पण अनएक्सपेक्टेड प्रश्न येऊ शकतात. त्याच्यात पण काहीतरी वेगळं बघायला मिळू शकतं तुम्हाला. जाऊया पुढे. तर 2 भावांच्या वयातला फरक 20 वर्ष आहे. बरं जर 5 वर्षापूर्वी थोरला लहानाच्या 5 पट असेल तर सध्याचे त्यांचे वय अनुक्रमे सांगायचे आपल्याला. अनुक्रमे म्हणजे पहिले कोणाचा आहे अनुक्रमे थोरल्याचा रेफरन्स पहिले दिला होता नंतर लहानाचा होता. म्हणजे पहिले थोरला असला पाहिजे नंतर लहानगा असला पाहिजे. मग दोघांचं सांगायचंय. बरं कसं करणार काल आपण अशातला एक प्रकार करून झालाय. जर 2 वर्षात 2 लोकांच्या वयातला फरक व्हेरी गुड. म्हणजे जर आपल्याला त्यांचं हे माहिती आहे की दोघांमध्ये फरक 20चा आहे तर मी मोठ्याला x म्हणतो आणि लहाना काय असेल त्याच्यापेक्षा 20 वर्षाने छोटा. एक मोठा आहे एक छोटा आहे. बरं दोघांमध्ये फरक 20 वर्षाचा दिसतोय म्हणजे हे तर झालं. पुढे त्यांनी काय सांगितलं 5 वर्षापूर्वी लहाना जो होता लहाना कोण होता याच्यातला हा होता. 5 वर्षापूर्वी म्हणताय ना म्हणजे मी काय करतो याच्यामध्ये 5 वर्ष मायनस करून टाकतो आणि ते काय म्हणताय ते लिहायला सुरुवात करतो. 5 वर्षापूर्वी थोरला लहानाच्या वयाचा 5 पट होता. बरं थोरला म्हणजे हा होता. थोरला पण काय 5 वर्षा अगोदर कारण की ही जी 5 वर्ष अगोदरची कंडिशन आहे ही दोघांसाठी पण आहे. म्हणजे दोघांना काय करायचंय आपल्याला 5-5 वर्ष मागे न्यायचंय. बरं याला पण 5 वर्ष मागे नेलं याला पण 5 वर्ष मागे नेलं. आता ते काय म्हणतायत फक्त ते लिहायचंय. 5 वर्ष मागे गेल्यानंतर जो थोरला होता तो काय होणार आहे 5 पट होणार आहे. पट म्हणजे गुणाकार असतो तर तो होणार आहे 5 पट कोणाच्या लहानाच्या 5 पट होणार आहे. येतंय लक्षात झालं. मग आता आपल्याला याला सोडवायचंय फक्त x - 5 आणि हा x आतमध्ये गुणणार आहे. पहिले याला काय करून टाका -25 म्हणून टाका. -20 आणि -5 किती होतात
-25 होतात, ते पण बारीक लक्ष ठेवायचं, नाही तर 15 लिहाल तिथं कुठेतरी गडबड होईल. मग 25 5 किती होतात? 125. म्हणजे काय येणार आहे ते? -125. ओके, हा लिहायचं राहिलंय आपलं. इथं 5x येणार आहे आणि मायनस काय होणार आहे? -125. अशा पद्धतीने आपल्याला ते समीकरण मिळालं. बरं, काय करणार आपण? हा x तिकडे नेणार. नेहमी काय करतो आपण? लहाना मोठ्या जवळ नेतो. हा लहान आहे, हा मोठ्या जवळ जाणार आहे. 5x मधून x वजा होईल यावेळी. का बरं? कारण की हा इकडे काय अधिक म्हणून आहे, तिकडे जाताना काय होणार आहे? वजा म्हणून जाणार आहे. तर इथं काय उरलं आपल्याकडे? 4x उरलं. आणि त्या व्यतिरिक्त 125 इकडे वजा बाकी म्हणून होता, इकडे येताना बेरीज म्हणून येणार आहे. तर 125 इकडे येताना काय झाला? प्लस 125 आणि हा -5 म्हणजे किती येत आहे? 120. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू सहजच मिळाली. x ची व्हॅल्यू काय मिळाली आहे? 4 त्रिक 12 आणि 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली? 30 मिळाली. बरं, x ची व्हॅल्यू जर आपल्याला 30 मिळाली आहे तर त्यांच्या सध्यांच्या वयांचं आपल्याला सांगायचं होतं. ही x ची व्हॅल्यू इथे टाकायची आहे. म्हणजे हा जो मोठा आहे तो किती वर्षाचा आहे? 30च वयाचा आहे. आणि यालाच पुढे कंटिन्यू केलं तर आपल्याला दुसराही मिळून जाणार आहे. 30 मधून 20 गेलेत किती आहे? 10. म्हणजे त्यांचे अनुक्रमे वय किती असतील? 30 आणि 10. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल ऑप्शन बी. हा, चालतं चालतं. पण नन ऑफ दिस असल्यानंतर ती रिस्क घेता येत नाही आपल्याला, कारण की ते हुशार लोक आहेत. ते काय करतील? यांच्यातला गॅप सारखा दाखवतील, पण जे समीकरण बनणार आहेत त्याच्यामध्ये हे कुठेतरी भविष्यात चुकू शकतं. अशा पद्धतीने पण ऑप्शन सेट केलेले असू शकतात. आणि प्रश्न 1 मार्काचा नसतो, प्रश्न असतो मिळणाऱ्या नोकरीचा. त्यामुळे तिथं रिस्क घेऊन चालत नाही, कारण की नापास होणारे मुलं पण 1 मार्काने नापास होऊ शकतात. मग तो 1 मार्क तेवढाच व्हॅल्युएबल आहे. जर वेळ पुरेसा असेल तर तुम्ही नक्कीच साध्या मेथडने करणं गरजेचं आहे. काही नाही, 1 2 3च स्टेप लागल्यात आपल्याला, जास्त काही जड कॅल्क्युलेशन केलेले नाही. असं कधी करायचं? ठरवता येत नाही किंवा ठरवता येत नाही आता हे तर चुकीचंच आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकतात हे उत्तर बरोबर आहे, पण आपल्याला 10 वर्षाचा गॅप इथे पण तर दिसत होता. 20 वर्षाचा गॅप सांगितला. बरं, 20 वर्षाचा गॅप. बरं, हा, मग त्याच्यावरनं तुम्हाला खूप इझिली ओळखता येऊ शकत होतं. पण जर तुम्हाला मी असं ऑप्शन मध्ये दिलं असतं तर आता इथे त्यांनी एखाद्या साध्या भोळ्या माणसाने हा पेपर बनवला असं म्हणून ठीक आहे, पण एखाद्या हुशार माणसाने बनवला असतं तर त्यांनी 20 आणि 50 लिहिलं असतं तर हा, मग आपल्याला परत प्रश्न पडला असता की अरे बसतंय की नाही बसत आहे. मग आपण परत कुठेतरी खेळत बसलो असतो. किंवा यदा कदाचित असं होऊ शकतं की सगळ्या ऑप्शन मध्ये ते काय करतील? 20-20चाच गॅप ठेवतील. हा, मग सगळेच ऑप्शन ट्राय करून बघायचे का? सगळेच ऑप्शन ट्राय करून जायला मग सोडवायपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यापेक्षा सोडवून घेतलं तर कन्फर्म पण होतं ना. कारण की आपण जर माइंड सेट असला की नाही आपण सोडवलं आणि बरोबर आहे, आपण कॉन्फिडेंटली पुढे जातो. पण जर आपल्याला माहिती आहे की आपण अंदाज कुठेतरी लावले होते, पुढच्या प्रश्नाच्या वेळी मागच्या क्वेश्चनची धाकधूक तेवढीच बनून जाते. म्हणजे पुढच्या प्रश्नाला कॉन्फिडन्स असाही आपला कमी होऊन जातो. कॉन्फिडन्स कमी होऊ नये म्हणून सगळे प्रकार करा, खास करून असे तरी डायरेक्ट सोडवण्याचे. इथे ठीक आहे, इथे ऑप्शन नव्हता म्हणून आर्यन आपण डायरेक्टली म्हणू शकतो की 30 आणि 10 हे उत्तर एकदम बरोबर आहे. याच्यात काहीच चुकीचं नाहीये, कारण की हा ऑप्शन आहे ना नन ऑफ दिस नाहीये. ठरवता येत नाही म्हणजे काय? कॅन नॉट बी डिटरमाइन. म्हणजे काय असतं की आम्हाला ठरवता येत, आम्हाला माहित नाही. म्हणजे या प्रश्नावरून उत्तर काय ठरवता येईना आम्हाला. हा, पण इथे सरळ सरळ उत्तर मिळतंय आपल्याला. इथे त्या ऑप्शन वरनं पण तुम्ही करू शकता. ओके, तर हे पण चांगलं आहे आणि ते पण चांगलं आहे. पण मी जशा पद्धतीने काही ऑप्शन सांगितलेत, जर तसे ऑप्शन असले तर सोडवणं हा एक चांगला पर्याय असणार आहे तुमच्यासाठी. जाऊया पुढे. हा, चला आता हा एकदा क्वेश्चन वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय म्हणतात. बऱ्याच वेळी काय असतं माहितीये का? प्रश्न समजून घेणं हेच चॅलेंज असतं. कारण की इथे मी सांगितल्यावर तो सोपा वाटतो, पण ज्यावेळेस आपण स्वतः वाचतो त्यावेळेस कळतच नाही काय म्हणतात. बरं, काय म्हणतायत? 3 बहिणी आहेत. जर कविताचे वय 25 वर्ष असेल तर आपल्याला कविताचं वय मिळून गेलंय. आपल्याला किती आहे? 25 वर्ष. गीता आणि तिची बहीण सीता यांचे वय 62 वर्ष आहे. म्हणजे आता ही त्यांची बेरीज दिली का? हो, एकंदरीत बेरीजच दिसतंय. म्हणजे आपल्याला गीता आणि तिची बहीण कोण आहे? सीता. गीता आणि सीता या दोघांच्या वयांची बेरीज किती दिली आहे? 62 वर्ष दिली आहे. सीता आणि गीता यांचे वय 64 असेल. बरं, मला अजून सीता आणि गीताच दिलं होतं ना आधी. पण गीता आणि तिची बहीण सीता यांचे वय 62 वर्ष असेल आणि सीता आणि गीता
हिरम फारून तेच देत आहे का? कविता यायला पाहिजे होते, कोणीतरी एक कविता पाहिजे होती है ना? हो 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 हो, बरं. इथे प्रश्नामध्ये कुठेतरी गडबड आहे. प्रश्न आपण आपल्या परीने करेक्ट करूया मग, बरोबर ना? प्रिंटिंग मिस्टेक दिसते मला. तर आपण इथे काय करू, कविता घेऊ का? कविता घेऊ, हो ना? मग आपल्याला कामाला येईल ना ते कुठेतरी वापरात पण आलं पाहिजे ना. जर दिलंय तर ते वापरात आलं पाहिजे. मग आपण इथे टाकून बघू. सीता आणि गीता यांचे वय 64 वर्ष. सीता आणि गीता यांचे वय 64 वर्ष. बरं, कुठं चेंज करावं हे काही कळत नाही, पण मी माझ्या अंदाजाने करून टाकतो. हा हा, हो हो, 3 बहिणीच आहेत. नाही, आता प्रश्न माझ्याकडे हा ओरिजिनल प्रश्न नसल्यामुळे मला काही हेही सांगता येत नाही की या 3च बहिणी होत्या आणि याच्यातला कुठली सीता आणि कुठली कविता. कुठं करू? हा ना, इथं कविता करून बघतोय मी. इथं जर आपण कविता करून बघितलं तर आपण इथे बघूया की कविता आणि काय म्हणतायत ते, कविता आणि गीता. कविता आणि गीता यांच्या वयांची बेरीज काय? 64 वर्ष. बरं, याच्यानुसार आपण सोडवून बघू. चुकलं बरोबर आलं असंही प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे हा 25 इथं टाकता येईल आपल्याला. बरं, 25 इथं टाकला म्हणजे हा +25 असेल. साईड चेंज झाला की काय होणार आहे? -25 होणार आहे. म्हणजे याला मी तिकडे घेऊन गेलो तर गीताचं वय मिळून जाईल ना मला, कारण की गीता मग काय असेल 64 - 25 किती येत आहे? 36 39 येत आहे. म्हणजे गीताचं वय किती मिळालं आपल्याला? 39 मिळालं. बरं, मग गीताचं वय जे आपल्याला मिळालंय ते आपण कुठे टाकून देऊ? इथे टाकून देऊ. जर आपण हे 39 इथे टाकलं तर हे 39 प्लस म्हणून आहे, साईड तिकडे चेंज केली तर मायनस म्हणून जाईल. म्हणजे आपल्याला कोणाचं वय मिळून जाईल? सीताचं वय मिळेल. मग सीताचं वय मिळण्यासाठी काय करायचं होतं आपल्याला? 62 मधून फक्त काय करायचे होते? 39 वजा करायचे होते. म्हणजे किती येत आहे? 23. आणि आपला प्रश्न जमतेम बरोबर आहे, म्हणजे यापैकी काहीही नाही हे म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे इथे सीताऐवजी काय होतं? खरंच कविता होतं. त्यामुळे मग आपलं उत्तर काय असणार आहे? यापैकी काहीही नाही. आपण ऍटलिस्ट ऑप्शनच्या जवळ कुठेतरी पोहोचलोय आणि उत्तर 23 असणार आहे. येत आहे लक्षात सगळ्यांना? उत्तर काय असणार आहे? 23. ओके. अशा चुका कधीही परीक्षेत होत नाही, त्यामुळे आपल्याला ग्रेसचे मार्क मिळतील असं काही समजू नका. असं कधीच होत नाही. IBPS येते इथे आमच्यासारख्या लोकांकडनं चुका होऊ शकतात, कारण की आम्ही घाईगडबडीत जर एखादी PDF बनवलेली असेल तर क्रॉस चेक करायचं विसरतो, पण तिथे बनवलेला पेपर कमीत कमी 10 वेळा तरी चेक होतो की त्याच्यात काही चुकी नको म्हणून, बरोबर? त्यामुळे हे जरा बारीक लक्ष ठेवायचं. बरं, पुढचं. रोमिलाचे सध्याचे वय तिच्या वडिलांच्या वयाच्या 1/4 आहे. म्हणजे बघा आता काय सांगतायत? रोमिलाचे वय, बरोबर ना? रोमिलाचे वय 1/4 आहे. कोणाच्या? वडिलांच्या, बरोबर? जर असा संदर्भ कधीही दिसला तर एक ट्रिक सांगतो, तेवढी लक्षात ठेवायची. वरचा अलीकडच्याच आणि खालचा पलीकडच्याच. हा, म्हणजे खरं म्हणायला गेलं तर रोमिला आणि तिचे वडील यांच्यातला रेशोज देऊन ठेवलाय आपल्याला. किती? 1:4. येते लक्षात? वरचं अलीकडच्याचं, खालचं पलीकडच्याचं. नेहमी असंच, हे कधीही बदलत नाही. हे पण गुणोत्तर देण्याचा एक प्रकारच आहे, म्हणजे याच्यामध्ये पण आपल्याला तेच करायचंय. बरं, पुढे काय म्हणतायत ते बघा. हा, 6 वर्षानंतर वडिलांचे वय कपिलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे. बरं, ही कधीची कंडिशन आहे? सांगितलेलं आहे का आपल्याला? नाही, ही वरची जी दिली होती, हे सध्या वगैरे काही सांगितलं नाहीये म्हणून. बरं, सध्याचे वय जरी नसतं दिलं तरी आपण काय मांडलं असतं? सध्याच. बरं, मग हे सध्याच आहे. आणि पुढे काय म्हणतायत? 6 वर्षानंतर त्यांचं वयाचं काय होणार आहे? कपिलच्या वयाच्या दुप्पट होणार आहे. वडील दुप्पट होतील आणि कपिल कोण आहे? वेगळं कॅरेक्टर आहे, कॅरेक्टरच वेगळं आहे, त्यामुळे आपण त्याला वेगळं लिहू. बरं, हा, 6 वर्षानंतर वडिलांचे वय कपिलच्या वयाच्या दुप्पट होईल. जर कपिलने 8 वर्षापूर्वी 5वा बर्थडे सेलिब्रेट केला होता, आठवतंय? मी काल सुरुवात याच्यापासून केली होती. त्याने 8 वर्षापूर्वी 5वा बर्थडे सेलिब्रेट केला होता, म्हणजे 8 वर्षानंतर तो 5 अधिक असेल ना. 8 5 अधिक 8 किती होतात? 13. म्हणजे तो किती वर्षांचा आहे आज? 13 वर्षांचा आहे. म्हणजे मला कळालं की कपिल किती वर्षांचा आहे?
13 वर्षांचा आहे. आणि कपिलचा रेफरन्स इथं देऊनच ठेवला होता, पण तो कधीचा आहे ते विसरू नका. तो कधीचा आहे? 6 वर्षानंतरचा आहे. म्हणजे आपल्याला कपिलला सुद्धा 6 वर्ष पुढे घेऊन जायचंय. कपिल गेला 6 वर्ष पुढे, तर तो किती वयाचा होणार आहे? 19 वयाचा होणार आहे. कपिलचं वय किती आहे? 19. बरं, हे 19 6 वर्षानंतरच आहे. त्यावेळी काय झालं होतं? वडिलांचे वय कपिलच्या वयाच्या काय होते? दुप्पट होते. म्हणजे कपिलचं वय जर काय होतं त्यावेळी 19, तर वडील किती वयाचे होते? 19 दुने 38 वयाचे होते. पण हे 38 वय पण कधीच आहे? 6 वर्षानंतरच आहे. म्हणजे याच्यातून काय मायनस करायचंय? 6 मायनस करायचंय. म्हणजे काय मिळणार आपल्याला? 32. वडिलांचं वय काय मिळालं? 32. बरं, वडील मिळाले म्हणजे बाय डिफॉल्ट कोण मिळणार आहे? रोमिला मिळणार आहे. वडील मिळणं गरजेचं होतं म्हणून आपण एवढा खेळ केलाय. मग आता 32 म्हणजे वडिलांचं वय, आणि 4 म्हणजे पण काय होतं? वडिलांचंच तर वय होतं. म्हणजे मी 4ला काय म्हणू शकतो? 32. 4 म्हणजे 32, तर 1 म्हणजे काय? 8. 8 चोक 32 होतात. 1 म्हणजे जर 8 मिळाला तर 1 म्हणजे 8, तर आपल्याला रोमिला म्हणजे 1 म्हणजेच शोधायचं होतं. तर रोमिलाचं वय किती मिळालंय? 8 वर्ष. आलंय लक्षात? बंद आहे ती पण. आलंय लक्षात? हा हा, एकदा परत सांगा. बरोबर, ठीक आहे, परत सांगतो. तुम्ही हे विसरू नका की पेपर तुम्हाला फक्त आणि फक्त कन्फ्युज करण्यासाठीच घेतला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही असं सारखं म्हणू नका की इथं कन्फ्युज झालं तिथं. अरे पेपरचा हेतूच तो आहे, तुम्हाला कन्फ्युज करणं. त्यामुळे तिथं चॅलेंज नाहीच आहे. आपल्याला कन्फ्युज करणारच ते लोक, आपल्याला व्हायचं नाहीये. रोमिलाचं सध्याचं वय 1/4 सांगितलं होतं. रोमिला आणि तिचे वडील यांच्या वयाचं गुणोत्तर वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. ते 1/4 असं सांगितलंय. वरचा अलीकडच्याचा, खालचा पलीकडच्याचा हा जर संदर्भ घेतला तर रोमिला आणि तिचे वडील अशा पद्धतीने 1:4 हा रेशो मिळाला. बरं, पुढे काय सांगितलंय? 6 वर्षानंतर वडिलांचे वय कपिलच्या वयाच्या दुप्पट होईल. कपिल नावाचं कॅरेक्टर, त्याचा रेफरन्स काय अजूनपर्यंत आपल्याकडे नाहीये. मग पुढचं वाक्य वाचायचं, होऊ शकतं की त्यात मिळेल, आणि याच्यात मिळालं पण आहे. कपिल 8 वर्षापूर्वी त्याने 5वा बर्थडे सेलिब्रेट केला होता. म्हणजे तो 8 वर्षापूर्वी 5 वर्षाचा होता, तर तो आज 8 वर्ष पुढे आलाय. म्हणजे सद्यस्थितीत आलाय 8 आणि 5 13 वर्षाचा. म्हणजे आपल्याला कपिलचा रेफरन्स मिळून गेला की कपिल किती वयाचा आहे? 13. पण आता कपिलचा जो रेफरन्स आधी वापरला गेलाय तो कधीचा आहे? 6 वर्षानंतरचा आहे. मग मला याला पण 6 वर्ष पुढे घेऊन जाणं. कपिल 6 वर्षानंतर किती वयाचा असेल? 19 वयाचा असेल. बरं, 6 वर्षानंतर का घेऊन गेलो त्याला? कारण की वडिलांचा रेफरन्स त्यांनी त्या कपिलच्या रेफरन्स वरनं दिला होता. मग वडिलांचा रेफरन्स काय सांगितला होता? कपिलच्या वयाच्या दुप्पट. म्हणजे कपिलचं वय जर 19 असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे किती झालं? 38. 38 हे वय कोणाचं झालं? वडिलांचं वय झालं. मग वडील 38 वर्षाचे होते, पण ते कधीच? परत एकदा 6 वर्षानंतरचीच कंडिशन आहे. म्हणजे वडिलांचं वय आजचं शोधायचं असेल तर याच्यातून 6 मायनस करावे लागतील. म्हणजे वडील आज किती वर्षांचे आहेत? 32 वर्षांचे आहेत. बरं, मग वडिलांचा रेफरन्स ऑलरेडी आपल्याला मिळत गेलेला आहे. 1:4 ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस वडील किती वर्षांचे होते? 32 वर्षांचे. 4 म्हणजेच 32. 1 म्हणजे काही 4 8 32, आणि 8 हा एकात टाकायचा होता. म्हणजे आपल्याला रोमिलाचं वय मिळालं असतं, आणि 8 1 8 होतात, म्हणून रोमिलाचं वय काय मिळालं? 8 वर्ष. आलं लक्षात? नक्की? जाऊया पुढे. पी आणि क्यू चे एकूण सध्याचे वय आर च्या सध्याच्या वयापेक्षा 25 वर्ष जास्त आहे. बरं, याला कसं आपण समीकरणात लिहिणार? हा, जर कोणाला आपण जास्त म्हणत असू, हे नेहमी लक्षात ठेवायचं, जर आपण कोणाला जास्त म्हणत असू तर कोणीतरी कमी पण तर असणार आहे. कोणाला कमी म्हणत असू तर कोणीतरी जास्त पण असणार आहे. म्हणजे तुम्ही जास्त म्हणा किंवा कमी म्हणा, दोघांमध्ये एकच गोष्ट साम्य आहे. काय त्या गोष्टींचं साम्य आहे? की ते डिफरन्स बद्दल बोलतात. नाही, पी अधिक क्यू डायरेक्ट शॉर्टकट वापरायचा. म्हणजे ते जे बोलला ना तू, ते बरोबर आहे, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. पण आपल्याला एक स्टेप पुढचा विचार करायचा आहे. म्हणून मी आत्ताचं वाक्य बोललो. काय बोललो? जर कोणाला जास्त म्हणताय किंवा कोणाला कमी म्हणतायत
म्हणजे ते ऍक्च्युली कशाबद्दल बोलतायत, फरकाबद्दल बोलताय. मी जर म्हटलं मी तुझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठा आहे, याचा अर्थ हा पण आहे ना की तू माझ्यापेक्षा 10 वर्षाने लहान आहे. याचा अजून एक अर्थ आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. दोघांमध्ये फरक आहे 10 वर्षाचा, हे महत्वाचं असतं. मग आपण ह्या पी आणि क्यू मध्ये आणि आर मध्ये फरक आहे 10 वर्षाचा असं म्हटलं तर जरा जास्तच चांगलं होईल. 10 वर्ष म्हणजे 25 वर्ष, उदाहरणानुसार 25 वर्षांचा. बरं, मग पुढे काय म्हणतायत, क्यू आर पेक्षा 5 वर्ष जुने असेल म्हणजे मोठा असेल. बरं, हा ते शब्द तिथे ते टायपिंग वाल्याने गडबड करून टाकली, त्याने जुने लिहिलं. जुने म्हणजे ओल्ड, ओल्ड म्हणजे काय, मोठा. जर ओल्डर असेल तर मोठा म्हणतात त्याला. म्हणजे इथे काय सांगतायत, क्यू हा मोठा आहे कोणापेक्षा, आर पेक्षा. म्हणजे म्हणायला गेलं तर क्यू आणि आर मध्ये गॅपच आहे ना, किती वर्षांचा, 5. कारण की क्यू मोठा आहे म्हणजे आर छोटा आहे, दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 5 वर्षांचा. बरं, हे पण एक गोष्ट मिळून गेली आपल्याला. बरं, त्याचा संदर्भ अजून काही वापरता येणार आहे का, तर पी चे सध्याचे वय विचारले आपल्याला. एकदम सोपं आणि सरळ गणित झालेलं आहे. याला जर आपण ओपन केलं तर पी अधिक क्यू वजा आरच येईल ना, आणि ते किती येणार आहे, 25. आणि क्यू वजा आर ची किंमत ऑलरेडी माहितच आहे आपल्याला, किती आहे, 5. म्हणजे ती क्यू वजा आर ची किंमत जर मी इथे टाकली 5, तर हा 5 साइड चेंज करून -5 होईल. 25 मधून 5 गेलेत, किती उरले, आणि तेच कोणाचं वय होतं. एकदम सोपं गणित. म्हणजे याला म्हणतात सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, इकडची व्हॅल्यू घ्यायची आणि तिकडे टाकायची, याला सबस्टिट्यूशन म्हटलं जातं. सबस्टिट्यूशन वाले गणित मुळातच सोपे असतात, फक्त आपल्याला पकडता आलं पाहिजे लिहायचं कसं, नाही तर गोंधळ उडतो. आपण जास्त काहीतरी एक्सेसिव्ह लिहित बसतो, त्याच्याने गणित मोठं होतं. म्हणून मी तुम्हाला हे फरकावाली आयडिया सांगितली की फरक कोणाला मोठा म्हणत असेल किंवा कोणाला छोटा म्हणत असेल तर ते बोलतं कशाबद्दल आहे, फरकाबद्दलच बोलताय. आपण हे फरकच लिहायचं, मग तो अशा पद्धतीने लिहायचा असतो. आलंय लक्षात. जाऊया पुढे. हा, शिरीष आणि कुंदर यांचे वय अनुक्रमे 5-6 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर काय होणार आहे, 7-8. तर त्यांच्या वयांमधला आपल्याला काय सांगायचं आहे, फरक. एकदम सोपं गणित. काय आहे बरं, त्यांचं वय 5-6 आहे, 8 वर्षानंतर काय होणार आहे, 7-8 होणार आहे. गॅप सारखा दिसतोय का, हो गॅप सारखा आहे. कितीचा आहे, 2चा आहे. आणि 2ला काय म्हणायचं, 8. 6 मधून 8 झाला तो 2चा गॅप आहे, 5तून 7 झाला म्हणजे 2चा गॅप आहे. 2 म्हणजे तो काळातला फरक आहे, 8 वर्षांचा काळ गेलाय ना मध्ये. म्हणजे 2ला काय म्हणणार आपण, 8. 2 म्हणजे 8, तर 1 म्हणजे 4. आणि प्रश्न कशाबद्दलचा आहे, प्रश्न आहे त्यांच्या वयातला फरकाबद्दलचा. तर त्यांच्या वयातला फरक पण एकच दिसतोय ना, हे पहिल्याचं वय, हे दुसऱ्याचं वय, दोघांमध्ये फरक एकाचा. 1 म्हणजे ऑलरेडी मिळून झालाय आपल्याला. काय संपलं गणित, झालं. आता ही मेथड भारी वाटते इथे, कधी कधी ते भारी वाटतं, कधी कधी हे भारी वाटतं. दोघी माहीत असलेलं चांगलं आहे. दोघांची प्रॅक्टिस सारखीच करा, म्हणजे जिथं जे आपल्याला बेटर वाटेल तिथं वापरून टाकायचं. आलं का लक्षात, नक्की. जाऊया पुढे. बाकी तुम्हाला साधं मेथडने माहितच आहे काय करायचं. पहिला रेशो इकडे लिहायचा, दुसरा रेशो तिकडं, आणि मध्ये 8 लिहायचा आहे. 8 वर्षानंतर म्हणजे +8 मग ते क्रॉस करा, हे करा, ते करा. खेळ खूप आहे त्याच्यात. कधी कधी तो खेळ चांगला वाटतो, कधी कधी हा खेळ चांगला वाटतो. डिपेंड करतं की क्वेश्चनवर डिपेंड करतं. इथं लकीली काय गॅप सारखा आला ना, मग बघू घ्यायचं गॅप सारखा आहे का, अरे मग ही वापरू आपण मेथड. हा, येतंय का लक्षात. म्हणजे आपण गाडी कोणती काढायची, आपल्याकडे 2-2 4 व्हीलर आहे, पण आपण नॅशनल हायवेवरून चाललोय है ना. एक साधी गाडी आहे, फॉर एक्झाम्पल अल्टो आहे तुमच्याकडे, आणि एक मर्सिडीज फॉर्च्युनर घ्या, एखादी फॉर्च्युनर घ्या. एक फॉर्च्युनर आहे आणि एक काय होती, अल्टो होती. अल्टो कुठं वापराल तुम्ही, आतमध्ये कुठेतरी फिरायला. नॅशनल हायवेवर ज्यावेळेस तुमचा स्पीड 110-120 असतो, अल्टो हालायला लागून जाईल. हा, मग त्यावेळी आपल्याला काय चांगली आहे, फॉर्च्युनर चांगली आहे, कारण की नॅशनल हायवे मोकळा ढाकळा असतो, समृद्धी महामार्ग आहे. अल्टो नेली तर समृद्धी होऊन जाईल. गाडी हालून कुठं हवेत जाईल काय सांगता येत नाही. तिथं स्पीड जास्त पकडता येणार नाही आपल्याला, कारण की ती हलकी गाडी आहे, फॅमिली कार आहे ती, स्पोर्ट्स कार नाही आहे. स्पोर्ट्स कार हायवेवर. म्हणजे आपण कुठं बघायचं की गणित कसं आहे, कुठं कोणती गाडी काढायची आपल्याला ठरवता आलं पाहिजे. जिथं चांगली योग्य गाडी काढली वेळ वाचतो. अल्टो घेऊन जाल तुम्ही तरी पोहोचणारच आहे, पण जिथं 2 दिवसात पोहोचायचे होते तिथं 5 दिवस लागतील. हळूहळू डुकचुक डुकचुक चाललंय आपलं गाणे ऐकत, मग ते गंमत थोडी वाढून जाते. हा,
सांगायचं. बरं, 5-6 हे पहिलं गुणोत्तर दिलंय शिरीष आणि कुंदरचं, आणि त्यानंतर 8 वर्षानंतरचं काय सांगितलंय, 7-8 सांगितलंय. मग आता आपण काय बघतोय, पहिले गॅप बघतोय. का बरं बघतोय, कारण की तो सारखा असला पाहिजे, कारण की दोघं पण 8-8 वर्ष पुढे गेले होते, म्हणजे त्यांचे वय सारख्या ह्याच्यात वाढले होते, सारख्या प्रमाणात वाढले होते. ते प्रमाण सारखं दिसतंय का हे बघणं पहिला हेतू असतो. बरं, पण ते प्रमाण सारखं दिसतंय का, हो दिसतंय. नसेल तर ते प्रमाण सारखं पण करतो आपण. याच्या आधीच्या गणितांमध्ये मी ते पण करून दाखवलंय की ते प्रमाण सारखं कसं करायचं. थोडी प्रॅक्टिस केली की ते पण जमणार आहे. बरं, यांच्यातलं प्रमाण सारखं दिसतंय. 2 म्हणजेच काय आपल्यासाठी 8, 2 म्हणजे 8 तर 1 म्हणजे 4. आणि आपल्याला लकीली त्यांनी वयातला फरकच विचारला होता, आणि हे त्यांचे वय होते, आणि त्या वयातला फरक किती दिसतोय, 1 म्हणजे 4. ऑलरेडी मिळूनच गेलंय, म्हणजे उत्तर डायरेक्टली काय मिळतं आपल्याला, 4 वर्ष. जाऊया पुढे. हा, त्यानंतर पुढचं, 6 वर्षापूर्वी त्यावेळेसच्या सिया आणि तिच्या वडिलांच्या वयोगटातील संबंधित गुणोत्तर 1:7 होते. सियाच्या वडिलांचा आणि सियाच्या वयात 36 वर्षाचा फरक आहे. तर आजपासून सियाचे वय 5 वर्ष किती असेल, म्हणजे आजपासून 5 वर्ष पुढे तिचं वय किती असेल, असा एकंदरीत प्रश्न येतो. ठीक आहे. मी प्रश्न माझ्या पद्धतीने सांगितलाय. आजपासून 5 वर्ष पुढे एवढंच सांगायचं. बाकी तुम्ही प्रश्नात गोळ घालण्यापेक्षा क्वेश्चन मध्ये बघा आता काय करता येईल आपल्याला. हा, मला तोंडी उत्तर पाहिजे, तोंडी उत्तर पाहिजे, पेनाला हात न लावता. आता प्रयत्न करा की तोंडी मिळवता येतं का, आणि मिळवता येतंय म्हणून मी सांगितलं, म्हणजे मिळवता तर येणारच आहे, तुम्हाला शोधायचंय फक्त. नाही ना, 11 नाही येत. तुम्ही चुकताय. एक छोटीशी चुकी फक्त 11 उत्तर आणते तुमची, नाही तर उत्तर 17 येणार. 17 उत्तर आहे. 11 काय येते ते बघा. 11 नाही, 17 पण नाही येणार आहे खरं तर. 16 येणार आहे का, नाही 17च आहे. 17च कसं ते बघा. आता काय चुकताय तुम्ही तेवढं कळेल तुम्हाला, लगेच कळेल. फक्त बारकाईने बघा प्रश्नाकडे की काय चुकतंय. तुम्ही ज्याच्यात व्हॅल्यू टाकली ते कधीच आहे, मग त्याला +6 करणं गरजेचं आहे ना. मग तो आज 12 वर्षाचा आहे. मग जर तो आज 12 वर्षाचा आहे तर 12 वर्ष आणि अधिक 5 करायचे होते ना आपल्याला. किती वर्षाचा आहे सिया, किती वर्षाची आहे, 17 वर्षाची आहे. सोपं गणित होतं हे बघा. मग आता त्यांनी 6 वर्षापूर्वीचं त्यांच्या वयातलं गुणोत्तर दिलंय. मग 6 वर्षापूर्वी म्हणा, 6 वर्षानंतर म्हणा, किंवा 100 वर्ष पुढे जावा किंवा 100 वर्ष मागे जावा, काय फरक पडत नाही. वयांमधला डिफरन्स तेवढाच असणं गरजेचं आहे. फक्त कोणीतरी दोघं पैदा असले पाहिजे, दोघांचा जन्म झालेला असला पाहिजे तर वयातला फरक येतो. एक जन्मालाच नाही आलंय अजून, मग फरक नाही काढता येत आपल्याला. मग इथं काय, दोघांचं वय दिलं, गुणोत्तर देऊन ठेवलंय 1:7. दोघांमध्ये फरक दिसतोय 6चा. 6 म्हणजे त्यांच्यातला फरक आजचाही, उद्याचाही, परवाचाही, कधीचाही. 6 म्हणजे 36 आहे, कारण की त्यांच्या वयांमध्ये फरक पण कितीचा आहे, 36चा. 6 म्हणजे 36, तर 1 म्हणजे किती, 6 36. 1 म्हणजे काय आलं, 6 आलं. 1 म्हणजे 6 आलं तर आपल्याला ते एकच शोधायचं होतं. 1 म्हणजे काय, 6. अरे पण ते जे टाकलंय आपण, ज्याच्यात टाकलंय ते कधीच आहे, 6 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे त्याच्यात 6 वर्ष आपल्याला अजून टाकणं, म्हणजे ते आज मध्ये येतील. म्हणजे 6 आणि 6 12, म्हणजे ते आज मध्ये 12 वर्षाचे आहेत. पण आपल्याला ते पण नको आहे. त्यांनी सांगितलंय की 5 वर्षानंतर किती असेल, 12 अधिक 5 17 वर्ष. म्हणजे त्यांच्या वयाचं काय आहे, आजचं सियाचं 5 वर्षानंतरचं वय किती असणार आहे, 17 वर्ष. येतंय सगळ्यांना, क्लिअर आहे. डाऊट असेल तर विचारा. मुळात सोपं आहे, काय मला वाटत नाही डाऊट सारखं काय उरलंय तर. हा हा, फक्त जिथं टाकताय तिथं काळजीपूर्वक बघायचं, कारण की त्यांचं फसवायचं काम आहे. आता तुम्ही फसताय की नाही फसत आहे हे तुम्ही बघायचं. हा, जाऊया पुढे. आई आणि मुलीच्या सध्याच्या वयाचे संबंधित गुणोत्तर 7:1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे होतं, तर आजपासून 4 वर्षांनी आईचे वय किती असेल. एकदम सोपं. आपण ऑलरेडी इतके गणित झालेत या गोष्टीचे की कंटाळा येऊन गेलाय. 7x आणि 1x
आणि पुढे ते काय बनतंय 19 आणि 1 बनतंय. बरं यातून इथं जातंय कसं ते, हे कधीचं देऊन ठेवलंय, हे आजच आहे बाय डिफॉल्ट, काही सांगितलेलं नाही म्हणजे आजचं आहे. आणि पुढचं जे गुणोत्तर आहे ते 4 वर्षानंतरच आहे, म्हणजे दोघांमध्ये 4 4 करा. इथं 7 1 7, 19 1 19, 19 वजा 7 किती होतात 12, म्हणजे इथं आला 12 वर्षापूर्वी कुठे दिलंय, पूर्वी बोललेत. हा चला मग इथं आपल्याला काय करणं गरजेचं होतं, -4 -4. बरं करूया. म्हणजे इथे 7 1 7 आणि 19 1 19, 19 आणि 7 मध्ये गॅप कितीचा आहे 12चाच, परत 12 1 आला. बरं पुढचं काय आहे, इथं 4 सारखा आहे, मग यांच्यातला गॅप बघायचा कितीचा आहे 18चा. 18 चोक किती होतात 72. बरं नाही येत तुम्हाला 18 चोक, मग 18 गुणिले 4 तर लिहिता येतं ना, गुणाकार केलंच पाहिजे हे गरजेचं नाहीये. गुणाकार कधी करायचा असतो, जेव्हा ते उत्तर असेल तेव्हा गुणाकार करून दाखवायचं की हे उत्तर आहे. पण आता हे उत्तरच नाहीये, याला आपल्याला सोपं बनवता येतं. उलट सारखंच ठेवलेलं चांगलं आहे, तसंच ठेवलेलं चांगलं आहे. 4 1 4, 4 3 12, 3 चक 18. हा याला भागतोय, हा त्याला भागतोय, त्यांच्यातच कार्यक्रम होऊन जातो. आपल्याला मोठे गुणाकार करायची गरज पडत नाही. आता हे मी मोठ्या गणितांसाठी सांगतो, ज्यावेळेस मोठे गणित येतील त्यावेळेस प्रत्येक वेळी गुणाकार करू नका, त्यात वेळ वाया जाईल. म्हणजे आपल्याला एक्स ची काय व्हॅल्यू मिळाली आहे 6 मिळाली. बरं एक्स ची व्हॅल्यू 6 मिळाली तर काय करायचं आपल्याला, तर आजपासून 4 वर्षानंतर आईचे वय, पहिले आईचं वय तर शोधून घेऊ आपण. ही व्हॅल्यू इथे टाकायची आहे. साइन 7 किती आहे 42, हे मिळालं आजचं आईचं वय. आणि ते कधीचं 4 वर्षांनी शोधायचं आहे, म्हणजे आजचं 4 वर्षांनी ते वय किती असेल 46 वर्ष. ऑप्शन नाही आहे तरी कन्फ्युज होण्याचं कारण नाही, कारण की मुळातच क्वेश्चन सोपा होता. 46च उत्तर आहे त्याचं. आलंय लक्षात सगळ्यांना? ओके, काय अडचण नाही, मला नाही वाटत काय अडचण असेल. घरी जाऊन एकदा रिव्हिजन घेतली की कालच्या पीडीएफची नुसती रिव्हिजन जरी घेतली तरी कळून जातं बऱ्यापैकी गोष्टी, त्यामुळे मग काय अडचण येणार नाही. बरं, मीरा, टीना आणि सानिया यांचे वय अशा पद्धतीने दिली आहे आणि जर त्यांच्या वयांची बेरीज हे देऊन ठेवलंय तर सानियाचे वय किती एवढंच विचारलंय. म्हणजे मुळात इतकं फालतू गणित विचारलं जाऊ शकतं बरं तुमच्या पेपरला, कारण की सुरुवात इथून होते त्या गणितांची, फालतू गणितांची सुरुवात इथून होते. कारण की आपल्याला तिघांच्या वयांचं गुणोत्तर दिलंय आणि आपल्याला सांगितलंय जर त्यांच्या वयांची बेरीज म्हणजे हीच ना, 7 आणि 4 11, 11 आणि 6 17, 34 म्हणजेच काय 17, म्हणजे 1 म्हणजे किती 17 दुने 34, 1 म्हणजे 2. मग ते सानियाचं वय विचारतात म्हणजे 7 विचारतायत, तर 7 दुने किती 14 वर्ष. यापैकी काहीही नाही, म्हणजे उत्तर काय होतं आपलं 14. बस एवढंच, त्यात काही असं वेगळं असं काही नाही, खूप फालतू गणित होतं. शेवटचं, राम आणि राकेश यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर देऊन ठेवलंय. 4 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर देऊन ठेवलंय. 5 वर्षाने राकेशचे वय किती आहे. आता मुलं हे मागचं पुढचं वाचूनच कन्फ्यूज होतात, म्हणून असे प्रश्न त्यांना परत परत टाकावे लागतात, कारण की मुलं होत आहेत कन्फ्यूज. कशाला व्हायचं, आपल्याला काय दिलंय 6 11 हे आत्ताचं वय दिलंय आणि ते नंतर काय बनणार आहे 1 2 बनणार आहे. कसं बनणार आहे 4 वर्षापूर्वी म्हणून बनणार आहे, म्हणजे -4 -4 करायचंय आपल्याला. नंतर तिरकस करायचंय, 6 दुने 12, 11 1 11, 12 मधून 11 गेला फक्त 1 सुरतोय. इथली संख्या सारखी आहे, यांच्यामध्ये गॅप 1चा आहे. 1 गुणिले 4 करायचं आहे म्हणजे 4च येणार आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 4 मिळून गेली. एक्स ची व्हॅल्यू 4 मिळून गेली. 5 वर्षानंतर राकेशचं विचारतायत, अनुक्रमे दिलेलं असतं, हा आपला राम असणार आहे आणि हा राकेश असणार आहे. सो राकेश बद्दल बोलताय तर हे 4 कुठे टाकायचे आहेत 11 मध्ये. 11 चोक 44 हे त्याचं सध्याचं वय असेल, पण आपल्याला विचारलं जात आहे 5 वर्षानंतरचं, म्हणजे तो किती वर्षाचा असेल 49 वर्षाचा असेल, 49 वर्षाचा. यापैकी काहीही नाही. आलंय लक्षात? म्हणजे हे गुणोत्तरवाले जे एक्झाम्पल असतात ना ते मुळातच काय आपल्यासाठी सोपे आहेत. मग कधी कधी सरासरीवाले एक्झाम्पल टाकून देतात मध्ये, बरोबर की नाही. कधी कधी तुम्हाला मग ते काहीतरी वेगळं असतं, जसं की फॅमिलीवाला एक्झाम्पल होतं. फॅमिलीमध्ये बुवा एक जण मृत झाला, एक जण जन्माला आला, ते एक गणित आपलं बाकी आहे सोडवायचं कालचं, ते आपण सोडवणार आहे. ते सगळे एक्झाम्पल विचारले जातात. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वयांमध्ये फक्त काय करायचंय, कोण पुढे चाललंय कोण मागे चाललंय, कोणाचा संदर्भ काय दिलाय, कोणाला खेचून आपल्याला प्रेझेंटला आणायचंय, कोणाला फ्युचरला न्यायचं, एवढंच बघायचं. प्लस मायनस आणि तिरकस गुणाकारा व्यतिरिक्त इथे काहीही नाही. मुळातच टॉपिक खूप सोपा आहे, त्यामुळे फक्त काय करत राहायचं, प्रॅक्टिस करत राहायची. मग प्रश्न भले तुमचे मराठी ते काही इंग्लिश आहे हे मॅटर करतच नाही कधी. मॅटर हे करतं की प्रश्न कळतोय की नाही. काही जणांना इंग्लिश कळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्यांना मराठी पण कळतंय. मराठीत जरी प्रश्न दिला तरी कळत नाही त्यांना, म्हणजे ते असे आहेत की त्यांना कुठलीच भाषा कळत नाही. त्यांना जोपर्यंत कोणी समजून सांगत नाही की बाबा हे येते तोपर्यंत त्यांना कळतच नाही. त्यामुळे लँग्वेज हे बॅरियर नाहीच आहे,
त्यामुळे इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी प्रश्न अवेलेबल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये. जर तुम्ही गुगलवर गेलात तर गुगलवर फक्त टाकायचं प्रॉब्लेम ऑन एजेस, तर इंग्लिशमध्ये भरमसाठ प्रश्न पडतील तुम्हाला. कुठलाही प्रश्न घ्यायचा, ओपन करायचा आणि सोडवायचा. मग ते मनातल्या मनात आपण मराठीमध्ये कन्वर्ट करतोच त्या गोष्टींना. मग त्यात काय अडचण येईल असं वाटत नाही. आलंय लक्षात सगळ्यांना? तर 10 हा. नंबर